आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। महावितरणकडून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा कार्यकारी अभियंता उंबरकर यांचा सत्कार। महावितरणने सटाणा विभागातील शेतकऱ्यांना दिवसा सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत रोज वीज पुरवठा सुरू करून सुखद धक्का दिलाय। सटाणा विभागातीलच नव्हे तर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची दिवसा वीज पुरवठा महावितरणने करावे अशी अनेक दिवसापासूनची मागणी होती। ती मागणी लक्षात घेऊन सटाणा महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री देवेंद्र उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नांनी बागलाण तालुक्यातील 50 गावांच्या वर शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे। गेल्या काही दिवसापासून बागलाण तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढल्यामुळे रात्रीचे घराच्या बाहेर पडणे सर्वसामान्य नागरिकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत धोक्याचे झाले होते। त्यामुळे महावितरणने घेतलेला दिवसा वीज पुरवठ्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असून बागलाण तालुक्यातील उर्वरित गावांमध्येही शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा महावितरण करणार असल्याचे कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकर यांनी सांगितले। शेतकऱ्यांना महावितरणाकडून दिवसा वीज पुरवठा होत असल्यामुळे सटाणा येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री देवेंद्र उंबरकर यांचा शेतकरी संघटना व जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी शेतकरी संघटनेचे बागलाण तालुका उपाध्यक्ष देविदास सखाराम अहिरे, जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष, बागलाण वृत्तांत न्यूज नेटवर्कचे सहसंपादक विनायक इनामदार, जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा सहसंघटक आशुतोष पवार, जनकल्याण मराठी पत्रकार संघाचे आरआय विभाग प्रमुख भालचंद्र अहिरे, जनकल्याण मराठी पत्रकार संघ संचालित पोलीस मित्र समितीचे बागलाण तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत उर्फ सोनू अहिरे आदी उपस्थित होते। बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार।